मधील चांदूस घाटामध्ये मोठा अनर्थ टळलेला आहे। चांदूस घाटात एसटी घसरत मागे आली। चालकाच्या प्रसंगवधानामुळे एसटीचा अपघात टळलेला आहे। एसटी मधील प्रवासी सर्व सुखरूप आहेत, मात्र अपघात होता होता वाचलाय। कालचा टेम्पो अपघाताचा थरार डोळ्यासमोर आला अशा भावना इथल्या प्रवाशांनी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात। खेड तालुक्यातील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांचा मृत्यू झाला होता। चालकानं प्रसंगवधान दाखवल्यामुळे कालच्या अपघाताची पुनरावृत्ती ही टळलेली आहे। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। राज्यात ज्या अपघातानं खरं तर चर्चा झाली आणि त्या अपघातामध्ये 10 महिलांनी आपला जीव गमावला, ते खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या या भागातली दुर्घटना खरं तर ताजी असतानाच आज या ठिकाणी खेड तालुक्यातील चांदोस घाटावरती ज्यावेळेस एसटी ही खऱ्या अर्थानं चढत असताना तिला 2 वेळा थांबावं लागलं, प्रवाशांना उतरावं लागलं आणि त्यातूनच त्या चालकांनी सावधानता बाळगत प्रवाशांना मात्र खाली उतरवलं। त्या कालच्या ताज्या घटनेचा धक्का घेत प्रवासी खरं तर गाडीच्या खाली उतरले, परंतु त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? खरं तर ग्रामीण भागातील एसटी ही खरं तर एक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु ही एसटी वारंवार बंद पडते असा या ठिकाणी तक्रार केली जाते। प्रथमतः मी जे आज जे काही ड्रायव्हर आहेत त्यांचं खरंच अभिनंदन करतो। त्यांनी आमच्या सगळ्यांचा जीव वाचवला। 2 वेळा ती एसटी बंद पडली, 2 वेळा ती रिव्हर्स गेली आणि कालचा जो प्रकार झाला सेम एटी तोच प्रयत्न परत आज झालेला आहे। त्यामुळे खेड डेपोचे ज्या काही नादुरुस्त एसटी आहेत त्या त्यांनी त्वरित बंद कराव्या। नक्कीच काही विद्यार्थिनी आहेत, काय सांगशील? खरं तर रोजच शाळेला जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी गावातून एसटीचा प्रवास होत असतो आणि अशा नादुरुस्त एसटी असतील किंवा अशा धोक्याच्या वळण असतील या ठिकाणी हा त्रास सहन करावा लागतो, काय सांगशील? भीती वाटते आणि आम्हाला एसटीच नसतात। आमच्या गावाकडे आज खेड बुद्रुकला तर एसटीच नाहीये। आमची कितीतरी मुलं सकाळी 6:30 वाजता तिथून पायी यायला भीती वाटते। परत ह्या एसटी अशा बंद पडतात, मग आम्हाला कॉलेजच्या टायमिंगवर अटेंड करता येत नाही। आमचे कितीतरी लेक्चर जातात। रस्त्यांची दुरावस्था आणि वाहनांची दुरावस्था यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, खेड, पुणे।